रसिक मित्र हो, नमस्कार. आज महेश कुमार माळी यांची एक कथा सुखाचा संसार मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मी दत्ता सरदेशमुख. तर ऐकूया सुखाचा संसार ही कथा. सकाळची वेळ होती. देशमुख साहेब वाढलेल्या थंडीचा विचार करत बसले होते. तेवढ्यात दुधाच्या गाडीतून वर्तमानपत्र आलं. कालच्या सर्व ठळक घडामोडींवर नजर टाकून आजच्या दिवसभराच्या कामाची तयारी करायची ही त्यांची रोजची दिनचर्या होती. वर्तमानपत्रातल्या सगळ्या घडामोडी कालच्याच होत्या, पण आज त्या खूप उत्सुकतेनं सर्वजण वाचत होते. चांगलं काही पेपरमध्ये येतच नाही. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, शाळकरी मुलीवर अतिप्रसंग ओढवला, विद्यमान सरकारमधल्या या गटाचे आमदार त्या गटाने फोडून नेले, तर या राजकीय नेत्यांचा इतक्या कोटीचा भ्रष्टाचार जनतेसमोर आला. तर या जगातली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना चांगलं काही आवडतच नाही. चांगलं झालं तर बऱ्याच जणांना ते बघवतही नाही. वाईट गोष्टींकडे आपोआप लक्ष वेधलं जातं. तर मित्र हो, वर्तमानपत्रात फक्त क्रीडांगण पानावर सत्य परिस्थिती दिली जाते. तिथं यशापयशाची कारणमीमांसा केली जाते. एकदा जडलेली सवय माणसाला सहजासहजी घालवता येत नाही. त्यामुळंच देशमुख साहेब नेहमीप्रमाणे पेपर वाचण्यात मग्न होते. तितक्यात शंकर पाटलांचा भावड्या त्यांच्यासमोर आला. साहेब, काय पण करा, पण आज तो विषय संपवायलाच पाहिजे. भावड्या फार गडबडीत बोलून गेला. काय झालं? काल तर सगळा विषय आपण संपवला होता. देशमुख साहेबांनी तात्काळ उत्तर दिलं. नाही, माझी बायको काल घेतलेला निर्णय मानायला तयार नाही. या सगळ्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे आपल्याला. भावड्यानं देशमुख साहेबांच्या प्रश्नाला लगेचच उत्तर दिलं. जगात मानाचं स्थान लोक त्यांना देतात जे लोक आपली कर्तबगारी सिद्ध करतात. अगदी असंच व्यक्तिमत्व देशमुख साहेबांचं होतं. त्यामुळंच तर भावड्या आपली अडचण घेऊन त्यांच्यासमोर उभा होता. भावड्याच्या या वाक्यानंतर मागच्या 6 महिन्यांचा सगळा प्रवास साहेबांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. 5 वर्षांपूर्वी एकुलत्या एका मुलाचं लग्न आईबापानं खूप थाटामाटात केलं होतं. घराण्याचा वारस एकटाच असल्यामुळं खर्चाला काही कमी केलंच नाही. मंडप, वाजंत्री, DJ, शोभेची दारू काही शिल्लक ठेवलं नाही. बाप शिक्षकाची नोकरी पूर्ण करून पेन्शनवर आलेला आणि मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करत असल्यामुळं पैशाची कमतरता कधीच भासली नाही. शिकलेली सून घराला अजून पुढं घेऊन जाण्यासाठी घरात शिकलेले सून घेऊन आले. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळं घरात कमी आणि ड्युटीवर जास्त असणार याची सगळ्यांना चिंता असायची. पहिल्याच रात्री भावड्यानं नववधूला सांगितलं की मी तुझा पती आहे, पण पैसे कमावण्यासाठी नोकरीचं कर्तव्य प्रथम आहे, हे सदैव लक्षात ठेव. पहिल्याच रात्री सगळ्या शपथा आणाभाका घेतल्या गेल्या. स्वप्नातला संसार साकारण्यासाठी दोघांनी संपूर्ण तयारी केली. सुट्टीवर येणं जाणं चालूच होतं. घरातल्या आई आणि बाबांचा विश्वास संपादन करून नवीन सुदमयनं गौरीनं संसार खूप चांगला चालवला होता. 2 वर्षामध्ये गोंडस फूल या वेलीवर उमललं. त्याचं नाव शिव असं ठेवलं गेलं. शिवचं बालपण खूपच आनंदात जात होतं. त्याच्या जन्मानंतर भावड्याच्या आईबाबांनी गौरीला बरोबर नेण्यासाठी खूप आग्रह केला. त्याला समजावून सांगितलं, आम्हाला काही कमी नाही, कशाचीही अडचण नाही, पण त्यानं ते कधी मनावर घेतलंच नाही. आज तब्बल 6 महिन्यानंतर भावड्या सुट्टीसाठी गावी येणार होता. गाव जसं जवळ दिसत होतं तसा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. घराजवळ आल्यानंतर स्वागताला गौरी समोर आली. औक्षवण केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी भावड्या बेडरूममध्ये गेला. त्याच्या मागोमाग गौरीसुद्धा आत आली आणि म्हणाली, कसा काय झाला प्रवास साहेबांचा? खूपच छान. यावेळी अगं रिझर्वेशन केलेलं होतं ना, त्यामुळं अजिबात त्रास झाला नाही. थोडेसे इकडचे तिकडचे विषय झाल्यानंतर तिला काहीतरी बोलायचं आहे, पण कुठंतरी ती अडखळते हे भावड्याच्या लक्षात आलं. फार जवळच्या व्यक्तीला
आपल्या मनातलं सुखदुःख न सांगताच कळत असतं. न राहून भावड्यानंच विचारलं, तुला काही बोलायचं आहे का?" "हो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे." "बोल लवकर, मी खूप उत्सुक आहे सरप्राईज ऐकायला." तुम्ही तुम्ही ना अगं बोल ना, तुम्ही आणखी एका बाळाचे बाबा होणार आहात." "अरे वा, हे तुम्हाला अगोदर का नाही सांगितलंस?" "म्हणून तर याला सरप्राईज म्हणतात." "कितवा महिना चालू आहे?" "चौथा." थोडंसं भीतभीतच तिनं त्याला उत्तर दिलं. "चौथा?" हा शब्द उच्चारताच भावड्याच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा झाला. इतक्या लांबच्या प्रवासावरून तो घरी आला असताना प्रवासाचा सगळा शिणभाग एका क्षणात नाहीसा झाला. चेहऱ्यावरच्या आनंदाची जागा आता क्रोधानं घेतली होती. भावड्यानं गौरीवर प्रश्नांचा भडीमारच सुरू केला. "या 6 महिन्यात तुझा आणि माझा इतका जवळचा संबंध कधीच आला नाही. मग हे कुणाचं पाप माझ्या गळ्यात मारतेस?" "अहो, असं काय म्हणता? देवाशपथ सांगते, हे मूल तुमचंच आहे." "देव तर कधीच कुणाला फसवत नाही. माणूसच माणसाला फसवू शकतो." हा विचार मनात धरून भावड्यानं आईबाबांना विचारायला सुरुवात केली. "असं कसं घडू शकतं?" पुरुषाची जात जास्त विचार न करता किंवा कोणत्याच गोष्टीच्या तळाशी न शिरता तात्काळ निष्कर्ष काढत असते. आपलीच अब्रू चव्हाट्यावर मांडताना आपण आपल्या माणसांचा विचार का करत नाही? आईबाबांनी बोलायला सुरुवात केली. "बावड्या, तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या. आम्ही तुला सारखा आग्रह करत होतो की तुझ्या बायकोला तुझ्याबरोबर घेऊन जा म्हणून. आम्ही कितीतरी वेळा तुला सांगितलं, पण तू कधी आमचं ऐकलं नाहीस." "म्हणजे हे सगळं पाप तिचंच आहे?" हा प्रश्न त्यानं तिला विचारला, पण उलट कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. आयुष्यात काही प्रश्न एकदाच विचारले जातात आणि मिळालेलं उत्तर मात्र आयुष्यभर लक्षात ठेवलं जातं. भावड्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तराचा एक शब्दही तिच्या तोंडातून बाहेर निघत नव्हता. संभाषण दोन्ही बाजूनं झालं तर योग्य निर्णय देता येतो, नाहीतर न सांगताच निकाल कळतो. सर्वांच्या लक्षात आलं की हातातली बांगडी एकदा पिचली की पिचली. ती धड हातात ठेवता येत नाही आणि ठेवली तर ती मोक्याच्या क्षणी कधी दगा देईल ते सांगता येत नाही. "आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते हो. यापुढच्या माझ्या आयुष्याच्या प्रवासात तुझं कोणतंही स्थान असणार नाही. तुझ्या पोटातलं पाप ज्याचं आहे त्याला नेऊन दे आणि यापुढचं आयुष्य त्याच्याबरोबरच घालव." भावड्याच्या तोंडातून आता शब्दांचे निखारे बाहेर पडत होते. सगळा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. त्याच्या रागापुढं सगळेच जण हातबल झाले होते. "शिव हा माझा आहे, तो माझ्याजवळ राहील आणि तू तू तुझं पाप घेऊन बापाच्या घरी निघून जा." जगातला कोणताच बाप अनैतिकतेतून जन्माला आलेल्या अपत्याचा आपलं अपत्य म्हणून कधीच स्वीकार करत नाही, लक्षात ठेव. आपली चूक आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे, त्यामुळं त्याने दिलेला निर्णय आपल्याला स्वीकारावा लागेल हे न कळण्या इतपत गौरी मंद नव्हती. पण पाणी कितीही गढूळ झालं तरी त्याचं लक्ष स्वच्छ होण्याकडेच असतं. "मला थोडंसं समजून घ्या. यात सगळा माझा दोष आहे, पण याची शिक्षा माझ्या बाळाला नको." असं ती सगळ्यांना कळवळून सांगत होती. सर्वांशी विचारविनिमय करून भावड्यानं गौरीला तिच्या माहेरी पाठवून दिलं. नकळत घडलेल्या चुकीची खूप मोठी किंमत गौरीला मोजावी लागणार होती. पोटातलं बाळ आणि पोटचा गोळा असलेल्या शिवची आठवण तिला झोप लागू देणार नव्हती. सगळा दोष माझा, पण शिक्षा मात्र त्या निष्पाप बाळाला मिळणार होती. मोहाच्या त्या क्षणांना मी जरा संयमानं सामोरे गेले असते तर पश्चात्तापाची ही वेळ माझ्यावर आली नसती. आपल्याकडून घडलेल्या या अपराधाच्या ओझ्याखाली या बाळाचं मातृत्व सतत रडत राहील याची चिंता तिला लागली होती. स्त्रीच्या प्रत्येक चुकीकडे समाज लगेच बोट दाखवतो, पण कर्त्या पुरुषांच्या कितीतरी चुका पोटात घालण्याचं धाडस कितीतरी स्त्रियांनी आजपर्यंत दाखवलं आहे. हे या विकृत समाजाला दिसत नाही का? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. या सगळ्या प्रकरणाचा शेवट नक्की काय, हा प्रश्न तिला सारखा भेडसावत होता. दरम्यानच्या 2 वर्षाच्या काळामध्ये वकिलाकडून घटस्फोटाच्या निर्णयासाठी प्रयत्न चालू ठेवले. गौरीनं
एका गोंडस मुलीला जन्म दिला. सतत 2 वर्ष मायेचा स्पर्श आणि आईच्या वात्सल्याची जागा जगात कुणीही घेऊ शकत नाही हे वास्तव क्षणाक्षणाला सगळ्या कुटुंबाला जाणवत होतं. वकील फक्त प्रयत्न चालू आहेत, लवकरात लवकर आपल्या बाजूने निर्णय लागेल असं सांगत होते आणि त्याबरोबर भीतीही घालत होते. तुमच्या पगारातली 50% रक्कम तिला द्यावी लागेल. पेन्शनमध्ये तिचा 50% हिस्सा असेल. त्याशिवाय तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीतही निम्मा हिस्सा तिचा राहील. वकिलांची ही सगळी विधानं ऐकून त्याचा संयम ढळत चालला होता. दुसरं लग्न करावं म्हटलं तर सध्याची परिस्थिती खूप नाजूक आहे. दुसऱ्या मुलीचं चरित्र आणि चारित्र्य कसं आहे ते माहीत असणार नाही. सगळं काही व्यवस्थित असतानासुद्धा कित्येक मुलांची लग्न होत नाहीत. आपलं लग्न करायचं म्हटलं तर भरपूर अडचणी. एखादी मुलगी मिळाली तर ती दुसऱ्या लग्नाची असेलही, असे एक ना अनेक प्रश्न भावड्याच्या मनात निर्माण होत होते. एका ठराविक काळानंतर पत्नीचा विरह प्रत्येक पुरुषाला भासत असतो. सगळ्यांनी तिची एक चूक पदरात घेण्यासाठी मध्यस्थी चालू केली. सगळ्यांच्या आग्रहाखातर तिच्या वडिलांबरोबर देशमुख साहेबांनी चर्चा चालू केली होती. त्या चर्चेनुसार काल ठरलं होतं की लहान मुलीला तिथंच ठेवून गौरीला स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत, विचार करून आम्हाला कळवा, असं ते सांगून आले होते. पण कालचा निर्णय आम्हाला मान्य नाही असा त्यांचा निरोप आला होता. भावड्या, मुलीला तिकडं ठेवून इकडे यायला ती तयार नाही. यातून आता कोणता मार्ग आपण काढायचा? साहेब, तुम्हीच ठरवा. मी तुमच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. अनावरस म्हणून जन्माला आलेल्या अपत्याचा बाप मी कसा नाही हे जगाला ओरडून सांगणारा समस्त पुरुषवर्ग संख्येनं काही कमी नाही. पण त्या अपत्याचा स्वीकार कर असं कोणत्या तोंडानं सांगायचं, हा प्रश्न देशमुख साहेबांना पडला होता. तिच्या बापासमोर आपण प्रस्ताव ठेवला होता, 10 लाख रुपये घ्या आणि विषय संपवून टाका. पण त्यानंसुद्धा ते मान्य केलंच नाही. देशमुख साहेबांनी भावड्याला उद्देशून म्हटलं, हो साहेब, पण मामा त्या क्षणी काय म्हणाले ते पण मला चांगलं आठवतं. भावड्या, मामा म्हणतात तेही बरोबर आहे. अरे, पैसे आहेत तोपर्यंत सगळेजण तिच्याजवळ येतील. पैसा संपला की कुणी कुणाचं नसतं. तिचा बापसुद्धा खूप इज्जतवान आहे. तिनं चूक मान्य केली तर कुऱ्हाड उचलून तिचं मुंडकं धडा वेगळं करतो असं तो म्हणाला. पण तिच्या आईनं तिला वाचवलं. पण साहेब, परपुरुषाला स्पर्श करण्याची इच्छा होणं म्हणजे व्यभिचाराच्या सगळ्या मर्यादा केव्हाच पार केल्या आहेत असं नाही का? भावड्या, काही गोष्टी नकळत होत असतात. त्याला ती परिस्थिती जबाबदार असते. तू त्याचा विचार करू नकोस. साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण शरीरानं मनावर मात करताना सोन्यासारख्या चाललेल्या संसाराची तिनं कोणतीच तमाक का बाळगली नाही? भावड्या, झाकली मूठ 1.25 लाखाची. झालं गेलं गंगेला मिळालं. सगळं काही विसरण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या तारुण्यावर आणि सौंदर्यावर पडणाऱ्या समाजातल्या वाईट नजरांना तिथल्या तिथंच तिनं पायदळी तुडवलं असतं तर पश्चात्तापाची ही वेळ तिच्यावर आली नसती. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिला तिची चूक मान्य आहे. त्या गोष्टीचा तिला पश्चात्ताप झाला आहे. अवघ्या आयुष्यभर माणूस पाप करतच राहतो, पण सदैव पुण्याचा मार्ग पण शोधत असतो. तुझ्याही आयुष्यात खूप काही चुका झाल्या असतील, त्यांच्यावरही आपण सगळ्यांनी पांघरून घातलंच आहे. पण साहेब, आता पुढं काही बोलू नकोस. माझं मत पहिल्यांदा ऐक आणि तुझा निर्णय ठरव. समाजातल्या लोकांचा कल जोडण्यापेक्षा तोडण्याकडे जास्त असतो. भूतकाळातल्या आयुष्यापेक्षा वर्तमानातलं आयुष्य तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भावड्या, झालं गेलं सगळं काही विसरून तिला स्वीकारलंस तर खूप चांगलं होईल. हा माझा अनुभव बोलतो आहे. साहेबांचा आवाज थोडासा बदलला होता. हा निर्णय मान्य करणं भावड्याला क्रमप्राप्त होतं. आपल्या लग्नाच्या वेळची परिस्थिती भावड्याला आठवली. लग्न होतच नव्हतं. भावकीचा त्रास, आपलं ढासळलेलं चारित्र्य, लांबच्या पाहुण्यांचा संबंध, अशी कितीतरी विघ्न निर्माण झाली होती. त्या सगळ्या समस्यांवर मात करत हे स्थळ आपल्याला मिळालं होतं. गौरी असं का वागली असेल
यात माझंही काहीतरी चुकलं असेलच ना. स्त्री सर्वस्व त्यालाच देते ज्याच्या सहवासात तिला सुरक्षितता जाणवते. माझ्या गैरहजेरीत तिला हवं ते प्रत्येक सुख मिळालं नसेल, त्यामुळं तिनं हे असं कृत्य केलं असेल का? तिला माहेरी पाठवलं, पण एका बाळाची आणि आईची ताटातूट करण्याचा अधिकार मला कोणी दिला? संसारातली स्वप्न दोघांची असतात, ती कधी एकट्यानं बघायची नसतात. जर बघितली तर दोघांनी मिळूनच पूर्ण करावी लागतात. मग मग तिला आपण असं अर्ध्या वाटेत टाकायचं का? जगात प्रत्येकाचं काहीतरी व्यंग असतंच ना. फक्त ते वेळेत ओळखता यायला हवं, तरच त्याच्यावर योग्य उपचार करता येतात. तिची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती, पण मी तिला का सांभाळू शकलो नाही? मागच्या 4 दिवसांपासून गौरीचं नाव घरात सारखं आल्यामुळं शिवनं तिच्या नावाचा जपच चालू केला होता. आईच्या प्रेमासाठी तोही आता खूप भुकेला झाला होता. भूतकाळ किती जरी विसरला तरी तो डोळ्यासमोर येतच राहतो, भले तो वाईट असेल किंवा चांगला असेल. पण आपल्या पत्नीकडून असणाऱ्या अपेक्षा, स्वप्नातला संसार आणि समाजातलं मानाचं स्थान मिळवण्यासाठी भावड्यानं गौरीला स्वीकारण्याचा निर्णय घेतलाच. देशमुख साहेबांचं मन आता मात्र द्विधामनी स्थितीत पोचलं होतं. तिचा स्वीकार आपण करायला लावला, पण संसाराचा त्यांचा गाडा कसा चालेल? हा माणूस, मनात विचार आला की एक घाव 2 तुकडे करणाऱ्यातला. काही दगाफटका झाला तर सगळं खापर आपल्यावरच फुटणार. असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत होते. पण आतला आवाज असं काही होणार नाही याची खात्रीही देत होता. आज 10 दिवस झाले गौरी भावड्याच्या बरोबर राहत होती. भावड्याच्या आणि गौरीच्या प्रत्येक गोष्टीवर देशमुख साहेबांचं लक्ष होतं. देशमुख साहेबांच्या दारावरूनच तालुक्याला जाण्याचा रस्ता होता. त्या रस्त्यावरून भावड्या दुचाकीनं चालला होता. त्याच्या गाडीवर पुढं मुलगी, मधोमध भावड्या, त्याच्या मागं शिव आणि गौरी, सगळं कुटुंब होतं. हे सगळं पाहून देशमुख साहेबांना खूप हायसं वाटलं. पप्पा पप्पा असं म्हणत तिनं मारलेली हाक साहेबांच्या कानात घुमत राहिली. सुखाचा संसार ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक महेश कुमार माळी. त्यांचा मोबाईल नंबर 8805805888. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. व्हॉट्सअप नंबर 8329730186. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय आपण लेखक महेश कुमार माळी किंवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांना व्हॉट्सअपवर कळवू शकता. ते कळलं नाही.